बातमी परभणीतल्या प्रकरणाची। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं हे प्रकरण। सूर्यवंशी कुटुंबियांनी सरकारची मदत नाकारलेली आहे। 10 लाखांची शासकीय मदत घेण्यास त्यांनी नकार दिलाय। आर्थिक मदत नको, आम्हाला न्याय द्या अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतलेली आहे। त्यांनी या संदर्भातला आक्रोश केलाय। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता, कुटुंबियांचा असा आरोप आहे। दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची सूर्यवंशी कुटुंबियांची मागणी आहे। वत्सलाबाई सूर्यवंशी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि त्यांनी ही मागणी केली। साहेबाचे मुख्यमंत्री साहेबाचे सरकारी माणसं आलते घेऊन, परंतु जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत ते आर्थिक मदत स्वीकारत नाही। न्याय म्हणजे नेमका न्याय काय पाहिजे? न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। पहिलं एकदा सरकारी लोक आले होते आणि त्यांनी आर्थिक मदत घेण्यासाठी आम्हाला बोलले होते की आम्ही त्यावेळेस त्यांना बोललो की आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही। आणि काल परत एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमची सर्वांची बैठक झाली, मीटिंग झाली आणि त्या अनुषंगानं परत एकदा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब हे दोघे आले होते काल आर्थिक मदत परत एकदा घेऊन। आणि त्यांना आम्ही हेच कारण सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या गुन्हेगारावरती FIR नोंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही असं त्यांना सांगितलं। दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची सूर्यवंशी कुटुंबियांची मागणी आहे। आणि या संदर्भात पैशांची आर्थिक मदत ही त्यांनी नाकारली।